सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय। हा जो केंद्र सरकारने केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी जो काळा कायदा पास केला वाहन चालकांसाठी, त्याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात, संपूर्ण महाराष्ट्रात आणि प्रत्येक जिल्ह्यात त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यात सुद्धा या कायद्याचा निषेध म्हणून अमरावती जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या वतीने 3 तारखेला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामधून आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी आम्ही एक भव्य निषेध रॅली काढली होती। त्या निषेध रॅलीचं आम्ही निवेदनसुद्धा जिल्हाधिकारी यांना दिलं होतं। त्यानंतर 4 तारखेपासून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आम्ही साखळी उपोषण चालू केलेलं आहे। त्यालासुद्धा संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील, अमरावती शहरातील 14ही तालुक्यातील ड्रायव्हरांचा आम्हाला प्रतिसाद आहे। मात्र या ठिकाणी अमरावतीमध्ये जे लोकप्रतिनिधी आहे, जे लोकप्रतिनिधी, रहिवासी लोकप्रतिनिधी आहे, स्थानिक प्रतिनिधी आहे, त्यांची अजूनपर्यंत आज 3रा दिवस असून सुद्धा एकही राजकीय नेत्याची किंवा सत्तेत असलेल्या ज्यांना सत्तेचा माज आहे असे आज एकही राजकीय लोकप्रतिनिधी या ठिकाणी येऊन एकही वाहन चालकांची भूमिका काय आहे, वाहन चालक हे कोणत्या परिस्थितीमध्ये आज जगत आहे, त्यांची आजपर्यंत विचारपूस केली नाही। म्हणून या अमरावती जिल्हा वाहन चालकच्या कृती समितीच्या वतीने मी सर्वांचा जाहीर निषेध करतो या ठिकाणी। आणि येणाऱ्या 9 तारखेपासून पूर्ण महाराष्ट्र बंदची हाक जे पुकारलेली आहे त्यासोबत सुद्धा अमरावती जिल्हा वाहन चालक ही कृती समिती ताकदीने सोबत आहे। यामध्ये अमरावतीमधील जेवढ्याही सामाजिक संघटना असतील त्या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने शालेय विद्यार्थी संघटना असेल, भीम ब्रिगेड संघटना असेल, भगवे वादळ असेल, अमरावती जिल्हा वाहन चालक समिती असेल, संघर्ष वाहन चालक समिती असेल, भीम आर्मी असेल, अशा सर्व संघटनेने या अमरावती वाहन चालक कृती समितीला जाहीर पाठिंबा दिला आहे। आणि मी सर्वात खास महत्त्वाची बाब म्हणजे अजून हे सांगतो की ज्या दिवशी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही जेव्हा निवेदन देण्यासाठी गेलो, अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार ज्या स्वतःला लोकप्रिय म्हणून घेतात आणि त्यांना सुद्धा माहीत आहे की वाहन चालकांची काय भूमिका आहे, वाहन चालकांची काय विशेष आहे, संसदमध्ये ज्याप्रमाणे त्या सर्व मुद्दे मांडतात, मात्र संसदमध्ये असून सुद्धा नवनीतताई राणा यांनी आत्तापर्यंत वाहन चालकांची कोणतीही भूमिका मांडली नाही। म्हणून यानंतरही आम्ही सर्व वाहन चालकांच्या वतीने मी नवनीतताई राणा खासदार यांचे जाहीर निषेध करतो। जय भीम जय संविधान।